चला मग आज प्रिन्सेस कट ब्लाऊजला कप्स कसे अटॅच करायचे किंवा पॅडेड ब्लाऊज कसा बनवायचा हे शिकूयात. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर जेव्हा पण आपल्याला पॅडेड ब्लाऊज शिवायचा असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर का तुमचं मेन फॅब्रिक ट्रान्सपरंट किंवा असं एकदम पातळ असेल तर तुम्हाला त्याला 2 अस्तर लावायचे असतात. ठीक आहे, म्हणजे मेन फॅब्रिकला एक अस्तर आणि कप्स झाकण्यासाठी दुसरं अस्तर. तर इथे मी तेच केलेलं आहे. तुम्हाला जर का मेन फॅब्रिक तुमचं छान जाड कडक सिल्कमधलं असेल, व्यवस्थित असेल, तर तुम्हाला इथे डबल अस्तर लावायची गरज नाही. पण जिथे शक्य असेल, मी म्हणेल प्रोफेशनल पद्धतीने जाणार असाल तर डबल अस्तर लावा. तर मी इथे फ्रंट साईडला आपले प्रिन्सेसचे 2 पार्ट असतात. तर दोन्ही पार्टचे मी 2-2 पार्ट तयार केलेले आहेत. असे 4-4 पार्ट आपले तयार झालेले आहेत लेफ्ट आणि राईट साईडचे. करेक्ट. तर हा बघा, हे मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचं. त्यावरती एक मी अस्तर ठेवणार आहे आणि एक अस्तर ठेवून आपण त्याला अस्तर अटॅच करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही पार्टला अस्तर अटॅच करून घेतलेले आहेत. अस्तर अटॅच करून झाल्यानंतर अस्तरच्या बाहेरचा जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं, कारण अस्तर आपण सारख्या सगळ्या लेवलचे कटिंग केलेले आहेत. आता ह्या प्रत्येक पीसला तुम्हाला आतमध्ये एक अस्तर लावायचं आहे. जसं की हा साईडचा कटोरीचा भाग आहे, त्याचं पण मेन फॅब्रिक घेतलं, त्याला एक अस्तर लावून घेतलं आहे आणि दोन्ही साईडचे दोन्ही पार्ट मी बघा बाजूला ठेवून दिलेले आहेत. आता हा झाला आहे तुमचा ब्लाऊजचा, पॅडेड ब्लाऊजचा एक बेसिक पार्ट झालेला आहे. अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतल्यानंतर शेवटी पहा, मेन फॅब्रिकला अस्तर जोडलेला एक पार्ट आणि एक अस्तरचा पार्ट असे आपल्याला लेफ्ट आणि राईटला ठेवून घ्यायच्यात. बरोबर. गळा असेल, जो काही गळा असेल तो मी इथे मार्क केला आहे, पंचकोनी गळा, तो आपल्याला डायरेक्टली पलटी करून घ्यायचा आहे. तर इथे मी कॅनव्हास लावून फ्रंट गळा कसा तयार करायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि शिवाय सध्या ट्रेंडिंग असलेला पुढच्या गळ्याला आपण काठ लावतो अशा प्रकारे, आत्ता हे खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर ह्याचा इन डिटेल व्हिडिओ मी ह्याच्या आधी शेअर केलेला आहे. तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, नक्की एकदा जाऊन चेक करा. त्यानंतर इथे बघा, आता इथे आतलं जे अस्तर आणि मेन फॅब्रिकला लावलेलं अस्तर हे 2 पार्ट वेगळे आहेत. तर आपण इथे काय करणार आहोत, मेन फॅब्रिकला जे अस्तर लावलेले दोन्ही भाग एकमेकांना अटॅच करून घ्यायचे, जे आपण प्रिन्सेस कटला अटॅच करून घेतो, अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करून. तर हे मी जोडून घेतलेले आहेत. तर याचा पफ पण बघा खूप सुंदर आलेला आहे. हे जोडल्यानंतर अस्तरचा जो आतला भाग आहे, अस्तरच्या भागाला अस्तरचा भाग तो वेगळा जोडायचा, म्हणजे कप्स जे आहेत ते मधोमध राहतील आणि ना आतल्या बाजूला दिसणार ना बाहेरच्या बाजूला दिसणार, अशा पद्धतीने आपल्याला ते करायचे. आता इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मार्जिनची बाजू ही आपली आतमधल्या बाजूला गेली पाहिजे दोन्ही पार्टची. जशी की फ्रंट पार्टची आत जाते तशी आतल्या भागाची पण आतच गेली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ते जोडायचं आहे. तर आता मी अस्तरला जे जोडतीये ते पण अशा पद्धतीने जोडलेलं आहे की ज्याचं दोन्ही आतले जे अर्धा इंचाचे मार्जिन आहे जॉईंटचे ते आतमध्ये गेलेले आहेत. हे पण जोडून झाले बघा तुम्ही फायनल लुक. अस्तरचा भागाचं पण शिलाई मार्जिन आत आहे आणि मेन भागाचं पण शिलाई मार्जिन आत आहे, म्हणजे ह्या दोन्ही भागाच्या मध्ये आपला कप जो काही पॅड आहे तो बसणार आहे. आता कपची साईज तुमची जी काही फुल बस साईजचा तुम्ही ब्लाऊज शिवला आहे, आता मी इथे 36 मापाचा शिवलेला आहे, त्यामुळे मी इथे 38 मापाची कप्स लावते. ठीक आहे. तर एक साईज प्लसचे कप्स घ्यायचे, पण शक्यतो हेवी चेस्टला तुम्हाला कप्स लावायची गरज पडत नाही, किंवा जरी लावायचे असतील तर इम्पोर्टेड कप्स लावायचे की जे खूप पातळ असतात. अशा प्रकारचे साधे कप्स लावायचे नाहीत. आता इथे मी साधेच कप्स घेतलेले आहेत की जे 30 रुपयाचे 2 किंवा 40 रुपयाचे 2 असे मिळतात. आता इथे तुम्हाला हवा असतो टक्स पॉईंट. टक्स पॉईंट हा सगळ्या जणींना माहिती आहे किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही याआधी पण बघितला असेल. टक्स पॉईंट अस्तरच्या भागावरती मार्क करायचा. त्यानंतर आपण इथे कप्स घेतलेले आहेत, कप्स एक फोल्ड करायचा, त्यावरती एक मार्किंग करायचं, मी जशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपल्याला पॅडचा सुद्धा मेन सेंटर पॉईंट काढायचा आहे. आता जो कप आहे त्याची सरळ बाजू असा वाटीसारखा तो खाली ठेवायचा आणि अस्तरचा भाग जो आहे, मार्जिनचा जो भाग आहे, म्हणजे जे काही आपलं मार्जिन आत जाणार आहे तो भाग आपल्याला एक्झॅक्टली टक्स पॉईंट कप्सच्या मधल्या पॉईंटवर ठेवायचा आणि फक्त मार्जिन जो आहे आपण अर्धा इंच जे प्रिन्सेस कर्व जोडलेले आहेत त्या मार्जिनला आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची. त्यापेक्षा जास्त
कप्स तुम्हाला अटॅच करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे इथे टीप बसलेली आहे आणि हा सुंदर असा कप जोडून झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कप जोडला तर अगदी तुम्हाला कस्टमरच्या बॉडीमध्ये तो परफेक्ट फिट होतो आणि नसेल होत तरी तो ॲडजस्ट करता येतो आणि ॲडजस्ट करून फिट करता येतो, म्हणजे बॉडीमध्ये ब्लाऊज घातल्यानंतर. सो अशा पद्धतीने आपण कप जोडायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही त्याला फ्रंट हुक असेल तर फ्रंट हुक आय पट्टी बनवायची आहे. बॉटमला आपण कमरपट्टी लावतो ती लावायची आहे. बॅक हुक असेल तर तुम्हाला इथे फ्रंटला फक्त कमरपट्टी अटॅच करायची, दोन्ही साईडला कप्स लावायचे आणि हे आहे त्याचं फायनल लुक पॅडेड ब्लाऊजचं. तर अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी ब्लाऊजला पॅड कसे अटॅच करायचे किंवा कप्स कसे अटॅच करायचे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला. इथे आपण साधे पॅड अटॅच केलेत, पण मी लवकरच हेवी ब्रेस्टला इम्पोर्टेड पॅड कसे अटॅच करायचे याचा व्हिडिओसुद्धा लवकरच घेऊन येणार आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की आम्हाला इम्पोर्टेड पॅड कसे अटॅच करायचे ते सुद्धा सांगा हेवी ब्रेस्ट साईजला, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.